आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय मी करते ना, मला सांगा ना. नाही नाही नको राहू दे, तू जा ना, बाकीची घरातली कामं कर. जा जा जा. ओमी तुझं झालंय का सगळं? येस. किती टाइमपास आहे रे तुझा. छान बनवलंयस का सँडविच. थँक्यू. अरे 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 रिया, ओमी, अरे काय अवस्था करून ठेवली तुम्ही किचनची. आणि तुम्ही दोघे इथे काय करताय? निघा आधी, निघा. मम्मा मम्मा हे बघ, तू ना आम्हाला थँक्यू म्हणायला हवंस, तर तू आम्हालाच ओरडतेस. थँक्यू कशाबद्दल? हा इतका पसारा केलात म्हणून? छे छे, आत्या बहिणीची वधू परीक्षा घेणार म्हणजे नेमकं काय करणार हे आम्ही शोधून काढणार आहोत. त्यासाठी. येस. काय? पण हे कसं करणार आहात तुम्ही? मम्मा यू जस्ट वेट अँड वॉच. ओमी आत्याचा फेवरेट ज्यूस रेडी आहे ना? येस. आकाश रे बाबा, पाडशील तो. गुड. हे कशाला? हे इथे ठेव. अच्छा, काही कळत नाही याला. बघा एवढी मोठी प्लेट हिला ना, तू येत जा किचन मध्ये मधून मधून. सँडविच छान दिसते पण. हा हे अरे प्लेटिंग सुद्धा येत नाही पण सगळं करायचंय. ओके ओके, सो कॅरी दिस अँड फॉलो मी. मम्मा प्लीज एक्सक्यूज अस, आम्ही फार महत्वाच्या कामाला चाललोय. हो ओके जा. चलो. फॉलो मी म्हणते आणि मागेच राहतेस. तू पुढे चालायला लागतोस. दमवला त्याने. खूप कामं केली पण मला छान वाटतंय. काय वाटतंय? छान वाटतंय. मला ना तुझं काही कळतच नाही अंजली. कालपर्यंत म्हणत होतीस मी त्या देवांशीच लग्न करणार, मी त्या देवांशीच लग्न करणार, आणि आज सईला बघायला तो देवांश जहागीरदार येतोय म्हटल्यावर उत्साह असा ओसंडून वाहतोय तुझा. म्हणजे त्या त्या काय त्या हिरोईनी असतात ना पिक्चर मधल्या, त्यांचं काय ते ब्रेक फेल होतं, ते हार्ट ब्रेक म्हणायचंय का तुला? हा तेच, ते हार्ट फेल होतं. अगं तेच ग बाई, ते जे काय होतं ते तेव्हा नाही का त्या अशा म्हणजे अशा वेड्यासारख्या वागायला लागतात, मग कधीतरी अतिच असतात. तसं झालंय का तुझं? अगं मॉम, मी खरंच आनंदात आहे. तू आनंदात आहेस? सईचं लग्न देवांश जहागीरदारची होणार आहे हे कळूनही तू आनंदात आहेस? नाही, त्या सईला ना जे काय स्वप्न रंगवायची आहेत ना ती रंगवू दे, पण मी तिच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा करणार आहे, यामुळे मी आनंदात आहे. काय करणार आहेस नक्की, मला कळेल का? मॉम, मी काही तुझ्यासारख्या जीव द्यायच्या धमक्या वगैरे नाही देणार आहे, किंवा आरडाओरडा करणं, सीन क्रिएट करणं असं पण नाही करणार आहे. मी जे काही करणार आहे ते प्रॉपर वेळेत आणि वेळ घेऊन करणार आहे, शांतपणे. काय करणार आहेस तू शांतपणे? मग जरा पेशन्स ठेव. आज मुलाकडचे येणार आहेत ना बघायला संध्याकाळी, ते आल्यावर तुला कळेल मी जे काही शांतपणे करणार आहे ते. मॉम, मी ना खूप थकली आहे, प्लीज माझा फोन आणून दे ना बाहेर. क्या क्या आता जा ना, जाऊन घे. आली मोठी, आलाय वंचनचा पुळका. त्याचीच वाट लावली. या थँक्यू मॅम. याचं काय आहे? हा बोल. हे अंजली, कशा रे तुम्ही? अच्छा लिसन, वो
आज शाम को ऑडिशन है, लक्षात आहे ना? खड्ड्यात गेली तुझी ऑडिशन. माझ्या घरी ना प्रोग्राम आहे, नाही जमणार मला, नाही येणार मी. कसला कार्यक्रम? तुला नुसतं चौकशा ना? मुलगा बघायला येतोय मला. येणार तू चहा पोहे बनवायला? हा? आत्या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. तुझ्या आवडीचं सँडविच. आणि तुझं फेवरेट ज्यूस. काय आज सगळे नोकर सुट्टीवर गेले की काय? नाही आहेत ना. मग तुम्ही हे करण्याचं कारण? आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं म्हणून आम्ही हे बनवून आणलं. वाव, काय काम आहे माझ्याकडे? म्हणजे तुमचं काही स्पेशल काम असेल माझ्याकडे तरच माझ्यासाठी असं काहीतरी केलं जातं ना, म्हणून विचारते. सांगा लवकर, काय काम आहे? अगं तसं नाही, म्हणजे कालपासून तुझा मूड ऑफ वाटत होता, त्यामुळे आम्ही तुझ्या फेवरेट गोष्टी बनवून आणल्या. माझा मूड अजिबात ऑफ नाही, सगळं छान चाललंय. आज आपण दादासाठी मुलगी बघायला जाणार आहोत. घरातले सगळे खुश आहेत, पण तू खुश दिसत नाहीयेस. असं वाटतंय की तू काहीतरी विचार करतेयस. अरे असं काय करतोस मी? आता दादाचं लग्न करायचंय म्हटल्यावर एवढी सगळी कामं आहेत ना, आणि घरात एवढी इम्पॉर्टंट गोष्ट घडत असताना आत्या थोडा तर विचार करेलच ना, हो ना? पण आत्या, फायनल डिसिजन तू तुझंच असणार आहे ना. मग आणि आफ्टर ऑल तू या घरातली बॉस आहेस. ए फक्त बॉस नाही, शी इज अ सुपर बॉस. नाही म्हणजे घरात सगळ्यात महत्वाचे डिसिजन्स फक्त आत्याच घेते, आणि ते नेहमी परफेक्ट असतात. राईट? एकदम राईट. तुम्ही दोघं ना खूप हुशार आहात, पण एक प्रॉब्लेम आहे, मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे. हे सगळं का चाललंय हे मला बरोबर कळतंय, त्यामुळे पटकन सांगा काय काम आहे. नाही नाही आत्या, अगं काम वगैरे असं काहीच नाहीये, पण खरं खरं सांग, तुला हे लग्न मान्य नाहीये ना? अगदी असं काही नाही, पण